निर्माण केली, आत्मविश्वास निर्माण केला, समतेचं वातावरण निर्माण केलं. म्हणजे जी घटनेमधली पुढची मूल्य आहे ज्याचं आपण फार गर्वाने आज बोलतो, त्या मूल्यांचं खऱ्या अर्थानं रोपण काँग्रेसच्या चळवळीच्या माध्यमातून केलं, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण समजून घ्यावं. वामनरावजी, मला काँग्रेसवाल्यांना सांगावं लागतं, कृपया आंबेडकरांची राज्यघटना म्हणू नका. हे फार मोठं या देशामधलं षडयंत्र आहे. कारण राज्यघटना आंबेडकरांची याचा अर्थ फक्त ती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची, इतरांची ती राज्यघटना नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि हे षडयंत्र अतिशय चांगल्या पद्धतीनं 2014 नंतर निर्माण झालं. संविधान दिवस पाळण्याच्या निमित्तानं केंद्रापासनं राज्यांनी प्रचंड पैसा पुरवला आणि त्या संविधान दिवसामध्ये आंबेडकरांची राज्यघटना या पद्धतीचं वातावरण अधिक तीव्रतेनं पसरवण्यात आलं. खरगेंशी जेव्हा माझी भेट झाली त्यावेळेस सगळ्यात पहिले त्यांच्या लक्षात आणून दिलं की तुमच्या तोंडातनं जेव्हा आंबेडकरांची राज्यघटना येते तेव्हा माझं मन कासावीस होऊन जातं. ही राज्यघटना केवळ आंबेडकरांची नाही आहे. कुणाची आहे ती राज्यघटना? 1947 साली ज्यावेळेस राष्ट्रीय सरकार बनण्याची वेळ आली त्यावेळेस महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्यासोबत होत्या सरोजिनी नायडू यांच्या समोर सांगितलं की तुमचं जे राष्ट्रीय सरकार बनतं आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय मंत्री म्हणून घ्या. खरं म्हणजे आंबेडकरांची विद्वत्ता अर्थशास्त्रामध्ये अधिक होती. त्यांच्या PhDs जास्त महत्त्वाच्या आहे अर्थशास्त्रामधल्या आहे. त्यांनी अर्थमंत्री नाही म्हटलं, न्यायमंत्री म्हटलं. पुढे ते म्हणाले सध्या आपली राज्यघटना निर्माण होते आहे, या राज्यघटनेमध्ये या माणसाचा वाटा अतिशय मोलाचा असेल आणि आंबेडकर शेवटच्या माणसाला आणि शेवटच्या स्त्रीला, या देशामधल्या प्रत्येक स्त्रीला न्याय देऊ शकेल. त्यावर प्रतिप्रश्न विचारण्यात आला की आंबेडकर तर आपल्या पक्षाचे नाही आहेत, काँग्रेसचे नाही आहेत, मग त्यांना आपण यामध्ये घ्यायची गरज काय आहे? त्यावर महात्मा गांधींनी प्रतिप्रश्न केला की या आपली जी राज्यघटना बनते ती देशाची बनते आहे की काँग्रेसची राज्यघटना बनते आहे? देशाची राज्यघटना बनत असेल तर आंबेडकर त्यामध्ये मस्ट आहेत. आपण नेहमी ऐकत आलेलो असतो, कारण हे दलित चळवळीतल्या पुढाऱ्यांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे. वस्तुस्थिती मुद्दाम लपवून ठेवून. तुम्ही आजही गुगलवर सर्च करा. मगा आमच्या दशरथी तुमच्या पुढ्यामध्ये जयकरांचं नाव घेतलं. तुम्ही आज गुगल सर्च करा आणि पहा आंबेडकर संविधान सभेवर कुठून निवडून आले. फक्त बंगालचा उल्लेख आढळतो, तुम्हाला जयकरांचा उल्लेख आढळतच नाही कुठे. कारण काय? हे षडयंत्र या देशामध्ये मुद्दाम निर्माण केलं गेलेलं आहे. यामध्ये दोन भेद करायचे. काँग्रेसपासून आंबेडकरांना पूर्णतः तोडून टाकायचं आणि आमचे काँग्रेसवाले एवढे हुशार आंबेडकरांची राज्यघटना असं म्हणतात. ही राज्यघटना त्यानंतर पुढचे 2 टप्पे मला तुम्हाला सांगितले पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वतः पंतप्रधान बनणारे पंडित जवाहरलाल नेहरू आंबेडकरांच्या घरी जातात, त्यांना रिक्वेस्ट करतात की तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये सामील व्हा. आंबेडकरांचं, काँग्रेसचं, गांधींचं, नेहरूंचं पटत नाही, पण नेहरू त्यांना नीट समजावून सांगतात की गांधींनी ही रिक्वेस्ट केलेली आहे आणि आंबेडकर मोठ्या मनानं ती मान्य करतात. कारण त्यांना घटना काय आहे, तिचं महत्त्व काय आहे नीट माहीत होतं आणि माझ्यासारखा माणूस असेल तर मी शेवटच्या माणसांना आणि स्त्रीला न्याय देऊ शकेल याची त्यांना खात्री होती. आता अडचण अशी होती की आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेमध्ये सामील होता येत नव्हतं. कारण ऑलरेडी संविधान सभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यामध्ये 389 सदस्य निवडून आले होते. त्यामध्ये आंबेडकर निवडून आले होते बंगालमधनं, जसं आमच्या दशरथ भाऊंनी तुमच्या पुढ्यामध्ये मांडलं. आता अडचण अशी निर्माण झाली की तो संपूर्ण भाग, उरलेले सगळे सदस्य 299 वगळता तो पाकिस्तानमध्ये गेला. जो बंगालमधनं बाबासाहेब निवडून आले तोही भाग पाकिस्तानमध्ये गेला. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या संविधान सभेच्या बैठकीला सुद्धा आंबेडकरांना उपस्थित राहता येत नव्हतं आणि यामध्ये वेगळ्या पद्धतीनं पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता नव्हती.
आणि म्हणून जो क्रम सांगितला तो क्रम लक्षात घ्या. काँग्रेसने निर्णय घेतला बॉम्बे मतदारसंघामध्ये, त्याला बॉम्बे रिजन असं म्हणायचे, त्यातल्या MR जयकरांना राजीनामा द्यायला लावला. त्या ठिकाणावरनं काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेमध्ये सामील झाले. त्यानंतर हे निवडून आल्यानंतर जुलैमधली ही घटना आहे. त्यानंतर 15 ऑगस्टला या पद्धतीनं आपल्या देशामधलं सरकार निर्माण झालं. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर अधिकृतरित्या कायदामंत्री झाले आणि त्यानंतर काही दिवसांनी, मला वाटतं 29 ऑगस्टला ड्राफ्टिंग कमिटीचे ते चेअरमन झाले. आणि मग आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामध्ये आता मी फार वेळ तुम्हाला देऊ शकत नाही किंवा घालवू शकत नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर ही संपूर्ण राज्यघटना जी लिहिली गेली त्यामधली प्रत्येक गोष्ट 299 सदस्यांमध्ये एकमताने संमत झालेली आहे, बहुमतानं नाही. 299 सदस्यांचं एकमत निर्माण करणं, वारंवार ही गोष्ट लोकांना पटवून सांगणं, त्यांची सहमती प्राप्त करणं, हे अत्यंत कौशल्याचं आणि अत्यंत जिकिरीचं आणि अत्यंत कठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अरे ज्या देशामध्ये कधीच समता नव्हती, बंधुता होती काय, समता तर नव्हतीच ना. मी तुम्हाला काही फक्त 2-3 उल्लेख सांगतो, प्रामुख्यानं ज्यांनी मनुस्मृती वाचली नाही त्यांच्याकरता माझा आग्रह असतो की आपल्यापैकी प्रत्येकानं मनुस्मृती वाचली पाहिजे. ज्याला ज्याला आपल्या धर्माचा अभिमान वाटतो त्या प्रत्येक माणसानं नव्हे, या देशातल्या मुस्लिमांनी पण मनुस्मृती वाचली पाहिजे, ख्रिश्चनांनी पण वाचली पाहिजे, ब्राह्मणांनी पण वाचली पाहिजे, सगळ्यांनी वाचली पाहिजे. त्याशिवाय आपला देश कसा होता हे आपल्याला कळणार नाही. कारण या देशामधले मुस्लिमसुद्धा त्या मनुस्मृतीमधनंच आलेले आहे, या देशामधले ख्रिश्चनसुद्धा त्याच मनुस्मृतीमधनं आलेले आहे. 2-4 उल्लेख मी तुमच्या पुढ्यामध्ये करतो. मनुस्मृतीमधला एक श्लोक आहे की ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. या देशामधले शूद्र कोण? टिळकांच्या व्याख्येनुसार कलियुगामध्ये ब्राह्मण वगळता सारे शूद्र. यांचं मुख्य काम काय आहे? ब्राह्मणांची सेवा करणं. त्यामध्ये पुढचा श्लोक आपल्याला सांगतो की शूद्रांनी इतर कोणतंही काम केलं तरी त्याला काही अर्थ नाही, ब्राह्मणांची सेवा केल्यानंतरच त्यांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणजे आपला जन्म कशासाठी झाला? ब्राह्मणांची सेवा करण्याकरता. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले. एखादा शूद्र माणूस जर ब्राह्मणावर थुंकला तर त्याचे ओठ कापायचे. अगर वो पेशाब कर दे तो उसका लिंग काट दे. आता इथपर्यंत मी म्हणेल ठीक आहे बाबा, कोणी जर असं उद्दामपणे वागला, ब्राह्मणावर मुतला, म्हणजे सू केली, त्याचं लिंग छाटून टाकलं, हेही समजण्यासारखं आहे. पण पुढचा भाग फारच गंभीर आहे. अगर उसकी ओर म्हणजे ब्राह्मण की ओर अपान वायू निकाले तो उसकी गुदा काट दे. अपान वायू म्हणजे पादणे. आता तुमच्यापैकी कोणीतरी मला गॅरंटी देऊन सांगू शकतं का? जसे मोदीजी छाती सांग, मैं मोदी तुमको गारंटी देता हूँ, तशी तुम्ही गॅरंटी देऊ शकता क्या? मैं जिंदगी में कभी किसी के सामने पादूंगा नहीं. पॉसिबल तरी आहे का? शक्य तरी आहे का? त्यावर आपला 100% कंट्रोल असतो का कितीही प्रयत्न केला तरी? आणि ज्याला पाद येतच नाही असा माणूस जगामध्ये असतो काय? आता मला सांगा, समोरचा एखादा ब्राह्मण आला, हा त्याला नमस्कार करतोय आणि तेवढ्यात हा पादला, याची गुदा कापून टाकायची. काय नियम आहे? असले मी केवळ गंमत म्हणून काही नियम तुमच्या पुढ्यामध्ये मांडलेले आहे, पण मित्रांनो हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. त्यानंतर ब्राह्मणाची संपत्ती म्हणजे रिझर्वेशनबद्दल आता आपण बोलतो, कोणी बोलायला लागलं तर सरळ तुम्हाला हे ऐकवता आलं पाहिजे. अरे हे रिझर्वेशन तर आत्ता आले सर्वसामान्य माणसांना, तुम्हाला तर 2500 वर्षापासून एक रिझर्वेशन होतं. राजा ने किसी भी परिस्थिति में ब्राह्मणों की संपत्ति अधिग्रहित नहीं करनी है. काही झालं, दुनिया इकडची तिकडे गेली तरी राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्राह्मणाची संपत्ती ताब्यात घेऊ नये. हे रिझर्वेशन 1000 वर्षापासून होतं. बाकी आणखी रिझर्वेशन सांगू का? फार मजेशीर रिझर्वेशन्स आहे.
ब्राह्मणांना कितीही लग्न करण्याचा अधिकार आहे. ब्राह्मण स्त्रीसोबत लग्न करण्याचा अधिकार नंबर 1, क्षत्रिय स्त्रीसोबत करण्याचा नंबर 2, शूद्र स्त्रीपर्यंत 4. तो 4 वर्णाच्या स्त्रियांशी लग्न करू शकतो, पण क्षत्रिय ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत नाही. वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण स्त्रीशी लग्न करू शकत नाही, आणि शूद्र या तिन्ही वर्णांच्या स्त्रियांशी करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला इतरांच्या स्त्रिया चालतात. एवढंच नव्हे तर पुढचे फार भयानक आहे. प्रत्येक राजाने यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणाला जी दक्षिणा द्यायची त्यावेळेस दरवेळेस एक स्त्रीदान करायची, असे स्पष्ट उल्लेख मनुस्मृतीमध्ये आहेत. म्हणजे स्त्रियांचा उपयोग काय, आणि त्यात भोग हा शब्द आलेला आहे, भोगण्यासाठी स्त्री द्यावी. ही मनुस्मृती या देशावर 2500 वर्ष राज्य करत होती, आणि ती अक्षरशः धुळीत मिळवून गाडून ही राज्यघटना निर्माण झालेली आहे. या राज्यघटनेमधली ही जी 4 मूल्य आहेत, समता या देशामध्ये कधीच नव्हती. बंधुता होती का हो? आता मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, यवतमाळ जिल्ह्यातलाच आहे. माझ्या घरी अख्ख्या गावाला ताक फुकट वाटण्याची प्रथा होती. सगळं गाव फुकट ताक घेऊन जायचं. लहानपणापासून मला एक कळेना, मी साने गुरुजीपासून सगळे वाचायचो, त्यामुळे माझं मन फार विचलित होऊन जायचं की उच्चवर्णीय लोक आले की त्यांना स्टीलच्या तांब्यामधनं ताक दिलं जायचं, आणि अतिदलित घरचे लोक आले की त्यांना जर्मनच्या भांड्यातनं ताक दिलं जायचं. मला कळायचं नाही की ताक जर फुकटच द्यायचं तर सगळ्यांना स्टीलच्या भांड्यातनं का नाही देत. आलेल्या प्रत्येक माणसाला कंपल्सरी चहा दिला जायचा. काही लोकांकरता आतून चहा यायचा, कब्बशा आतमध्ये जायच्या, आणि काही लोकांकरता दाराच्या आत प्रवेश नसायचा, त्यांनी बाहेर बसायचं, दाराच्या उंबरठ्याच्या बाहेर बसायचं. तिथली स्वतःची कब्बशी ठेवलेली असायची, म्हणजे ती मालकानंच ठेवलेली असायची, ती धुवून घ्यायची, त्यामध्ये चहा असा वरून सोडला जायचा, त्याने तो प्यायचा, आणि त्यानंतर ती कब्बशी पुन्हा विसळून ठेवायची. हे मी फार जुनं सांगत नाही आहे, तुमच्या माझ्या लहानपणचं सांगतो आहे. हे आपल्या इथलं चित्र सांगतो आहे, इथलं चित्र सांगतो आहे. आज तीच माणसं जी उंबरठ्याच्या बाहेर असायची ती IPS अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, विद्वान प्राध्यापक आहेत, सायंटिस्ट आहेत. हे सगळंच्या सगळं घटनेमुळे शक्य झालेलं आहे, आणि हे परिवर्तन त्यामुळे निर्माण होऊ शकलेलं आहे. त्यामुळे या राज्यघटनेनं आपल्याला काय दिलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस बनवलं आहे, माणूस म्हणून सन्मान दिला. आणि म्हणून मित्रांनो, ही राज्यघटना वाचवणं, टिकवणं हे आपलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आता दुसरा प्रश्न आपल्या पुढ्यामध्ये निर्माण होईल की BJP एवढी चढली कशी हो, वर कशी आली. यांचे विचार जर वेगळे होते, या देशामधल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कधीही BJPची मूळ संघटना आहे, जिला RSS असं म्हणतात, ती कधीही सहभागी झाली नाही. जेव्हा या लोकांच्या लक्षात आलं की काँग्रेसमधल्या ब्राह्मणांचं राज्य आता संपलं, खरं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जन्माने ब्राह्मण होते, इंदिरा गांधी जन्माने ब्राह्मण होते, पण काँग्रेसमधलं ब्राह्मणांचं राज्य संपलं असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा 1925 साली, कारण 1920 नंतर काँग्रेसचे खऱ्या अर्थानं पुढारी बनत गेले ते महात्मा गांधी, आणि त्यांनी सर्वसामान्य माणसांना सोबत घ्यायला सुरुवात केली, समतेचं मूल्य रुजवायला सुरुवात केली, बंधुतेचं मूल्य रुजवायला सुरुवात केली. त्यानंतर RSSची निर्मिती ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण करण्याकरता निर्माण झालं असं मानलं जातं. माझ्या काळामध्ये जनसंघाला शेठजी भटजीची पार्टी असं म्हटलं जायचं. आमच्यासोबत हा जनसंघ आला, जयप्रकाशांच्या नारायणांच्या आंदोलनामध्ये हा सहभागी झाला, जनता पार्टीमध्ये सहभागी झाला, पवित्र झाला, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जनसंघावर चढत गेलेला आहे. जनता पार्टीपासून हा वेगळा झाल्यानंतर त्यांनी BJP, भारतीय जनता पार्टी असं नाव घेतलं. पण 1984 साली ही जी BJP आहे त्याचे केवळ 2 खासदार निवडून आले, आणि त्यांच्या लक्षात आलं, काय लक्षात आलं की आपण या जनता पार्टीच्या सोबत जे गेलो होतो त्या विचारांनी पुढे गेलो तर आपलं काही खरं नाही. आणि त्याकरता मित्रांनो त्यांनी एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेतला. 1984 साली त्यांनी एक धर्मसंसद दिल्लीमध्ये आयोजित केली,
आणि अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे हा नारा सोडला. त्यानंतर पुढे काय झालं? त्यानंतर प्रत्यक्षामध्ये 1990मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग लागू केला. इकडे मंडल आयोग लागू केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी कमंडल निर्माण करणं म्हणून 1.5 महिन्यामध्ये अडवाणींनी सप्टेंबर महिन्यामध्ये रथयात्रा काढली. ती रथयात्रा सुरू झाली सोमनाथपासनं. त्याची परिणती 1992मध्ये 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये झाली. बाबरी मस्जिद पाडली गेली आणि देशभरामध्ये दंगली उसळल्या, हिंदू मुस्लिम दंगली, आणि त्यामध्ये 2000 लोक मारले गेले. एकट्या मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माणसं मारली गेली. 900 माणसं एकट्या मुंबईमध्ये मारली गेली. त्यानंतर याची प्रतिक्रिया म्हणून बॉम्बलास्ट झाले मार्च महिन्यामध्ये आणि त्यामध्ये 257 लोक मारले गेले आणि 1400 लोक जखमी झाले. 6 डिसेंबरला जी दंगल उसळली, महिनाभर झाला तरी ती दंगल थांबत नव्हती आणि म्हणून केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असणारे शरद पवार पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आले आणि शरद पवार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मुंबईत उतरले. सगळी सूत्र ताब्यामध्ये घेतली. 72 तास मंत्रालय सोडलं नाही आणि केवळ 72 तासामध्ये संपूर्ण मुंबईतली दंगल त्यांनी आटोक्यात आणली. हे या माणसाचं वैशिष्ट्य आहे. आपण अनेकदा काहीही बोलून जातो शरद पवारांविषयी, पण त्यांच्या इतकं उत्तम नॉलेज असणारा, अतिशय सक्षम असा, ज्याला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतात, असा माणूस मी दुसरा पाहिलेला नाही आहे राजकारणामध्ये. आता मित्रांनो, हा सगळा इतिहास एवढ्यावर संपत नाही. 2002मध्ये गुजरातमध्ये दंगली उसळतात मोदींच्या नेतृत्वाखाली, कारण ते मुख्यमंत्री होते आणि पहिल्यांदा गव्हर्नमेंट त्यामध्ये सहभागी झालेलं आहे. या पद्धतीचे अहवाल सुप्रीम कोर्टापासून सगळ्यांचे आलेले आहेत. त्यामुळे मी म्हणतोय, मोदींच्या नेतृत्वाखाली 2000मध्ये ज्या दंगली उसळल्या गुजरातमध्ये, त्यामध्ये 2000 माणसं मारले गेले. ही अधिकृत आकडेवारी आहे, अनधिकृत तर फार मोठी आकडे असू शकतं. या पद्धतीनं या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगे पेटवत प्रेतांच्या खचावर BJP सत्तेचा सोपान चढत गेलेली आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. आपल्या घटनेमधलं अत्यंत महत्त्वाचं मूल्य बंधुता. या देशामध्ये तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, कोणत्याही लिंगामधला असेल, तरी त्याला जशी एका बाजूनं समानता आहे, त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूनं सगळ्यांनी बंधुतेनं वागलं पाहिजे, हा आग्रह आहे. जे गांधींनी इतका प्रयत्नपूर्वक निर्माण केलं या देशामध्ये आणि त्यातून या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली. बहुधा खरगेंनी माझं ऐकलं, अलीकडच्या त्यांच्या अनेक भाषणांमध्ये मी गांधी, नेहरू, आंबेडकर की राज्यघटना असे शब्द ऐकतो आहे. तुमच्या प्रत्येकाच्या तोंडी आले पाहिजे आणि जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात त्यांच्या पण तोंडी आले पाहिजे. कारण बाबासाहेबांना जर राज्यघटनेच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं नसतं, कारण त्यांना अधिकारच नव्हता, ते पाकिस्तानमध्ये गेले होते, म्हणजे त्यांचं पदच पाकिस्तानमध्ये गेलेलं होतं, तर ते कधीही राज्यघटनेच्या सदस्य म्हणून सुद्धा सामील होऊ शकले नसते आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन तर बनण्याची शक्यताच नव्हती आणि एवढी सुंदर राज्यघटना निर्माण होऊ शकली नसती. आणि ज्याला ज्याला थोडं बहुत सरकार कसं चालतं हे माहीत असेल, तर पंतप्रधानांच्या संमतीशिवाय एकही गोष्ट घडू शकत नाही, याची नीट कल्पना असली पाहिजे. म्हणजे या राज्यघटनेमधली ही राज्यघटना ही जी संमत झाली, त्यामध्ये नेहरूंचा अतिशय मोठा वाटा आहे, त्यांचा सहभाग आहे, पाठिंबा आहे आणि तो सक्रिय पाठिंबा होता आणि म्हणूनच या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकलेली आहे. या BJPला ही राज्यघटना कधीच मान्य नव्हती, कारण त्यांचं तत्त्वज्ञानच विषमतेवर आधारलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा त्यांच्या हाती पूर्ण सत्ता आली 2014मध्ये, त्यांनी खरं म्हणजे काय जाहीर केलं होतं?
जाहीर केलं होतं की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर विकास करू. विकास कोणाचा केला? केला त्यांनी विकास, केला नाही असं नाही म्हणता येत. त्यांनी विकास केला, तो अतिशय चांगल्या पद्धतीनं विकास केला, तो आपल्या मित्रांचा केलेला आहे. 10 वर्षामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं शेटजीचं राज्य आणलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेटजीचं राज्य आणलं. अडाणींची संपत्ती 2013-14 मध्ये 7.8 अरब डॉलर होती, बिलियन डॉलर्स होती. 7.8 पॉईंट सोडून देऊ आपण, 8 अरब डॉलर होती असं मान. 13-14 मध्ये 8 अरब डॉलर असलेली संपत्ती 2022 मध्ये 262 अरब डॉलर संपत्ती झालेली आहे. 8 वरनं 262, 8-9 वर्षामध्ये इमॅजिन नाही करू शकत. आणि त्यातली 2 वर्ष कोविड काळातली आहेत, जेव्हा माणसं घराच्या बाहेर पडू शकत नसत अशा अवस्थेतली आहेत. तरी यांची संपत्ती मात्र वाढत होती. यांनी आपल्या मित्रांची संपत्ती प्रचंड वाढवली. आज देशामध्ये कधी नव्हे एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण झालेली आहे. या देशामध्ये 1% लोकांकडे या देशामधली 40% संपत्ती आहे आणि देशामधल्या 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे. म्हणजे या देशातली जी 50% जनता आहे, 70 कोटी जनता आहे, तिच्याकडे केवळ 3% संपत्ती आणि 1.40% जे लोक आहेत त्यांच्याकडे या देशातली 40% संपत्ती. एवढ्या मोठ्या प्रमाणावरची विषमता निर्माण केलेली आहे आणि म्हणून 80 कोटी लोक या देशामधले सरकारी धान्यावर जगता येत नाही तर ते उपासमारीनं केव्हाच मेले असते अशी परिस्थिती आहे. तर शेटजींचं राज्य तर यांनी प्रयत्नपूर्वक निर्माण केलेलंच आहे. एवढंच नव्हे तर आमची अख्खी मुंबई आणि धारावीचा प्रकल्प अडाणीला ज्या पद्धतीनं बहाल केलेला आहे त्यातले तपशील तुमच्या पुढ्यामध्ये मी मांडत बसलो तर मला वेळ लागेल म्हणून मी मांडणार नाही, फक्त एकच उल्लेख करतो. त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये जो FSI दिलेला आहे तो ठीक आहे. FSI दिला म्हणजे काय, पूर्ण मुंबईमध्ये कंपल्शन केलेलं आहे की मुंबईमध्ये कोणत्याही बिल्डरने कुठेही जर बिल्डिंग बांधायची असेल तरी त्याला अतिरिक्त FSI पाहिजे असेल, त्याच्याकडे स्वतःचा जरी असेल इतरांचा जरी असेल तरी 55% FSI हा अडाणीकडनं कंपल्सरी घेतला पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय होतो मित्रांनो? याचा दुसरा अर्थ असा होतो की अडाणी ठरवेल मुंबईच्या इमारतींच्या किंमती काय असतील ते. अख्खा देश अडाणीला विकून टाकलेला आहे. राहुल गांधी म्हणतात अडाणी केवल चेहरा है, उसके पीछे तो और किसी का चेहरा है. त्यामुळे लोकांनी शब्द काढायला सुरुवात केली, मोदाणी, अडाणीला मोदाणी असं म्हणतात. त्यामुळे मित्रांनो एका बाजूनं प्रचंड असमानता या देशामध्ये निर्माण झाली. हा केवळ प्रश्न नाही आहे कोणाचा, केंद्राचा. महाराष्ट्रामध्ये काय घडलं तिकडे पण मी तुमचं लक्ष वेधून घेणार आहे. प्रत्यक्षामध्ये मोदींनी सारा देशच विकायला काढला. आता आपला एखाद्या जमीनदाराचा पोरगा असतो त्याला आपण देवटा पोरगा म्हणतो. स्वतः तो आपल्या बापाची संपत्ती तर वाढवूच शकत नाही. मग तो काय करतो, छान छोकी करत असतो, इकडे तिकडे हिंडत असतो, आपल्या बापाच्या जमिनी विकत असतो. 1 एकर वावर या वर्षी विकलं, 10 एकर वावर 2 वर्षात विकलं, या पद्धतीनं त्याचं चालू राहतं. तसं नेहरूंनी अत्यंत प्रयत्नपूर्वक ज्या सरकारी कंपन्या जाणीवपूर्वक या देशाला उभं करण्यासाठी निर्माण केल्या, ज्यांना नवरत्न कंपन्यांपासून अनेक कंपन्या असं आपण शब्द दिलेले आहेत, त्या सगळ्या यांनी विकायला सुरुवात केली. सरकारचे एअरपोर्ट्सपासून सरकारचे बंदरं, जहाजं म्हणजे पाण्याची बंदरं, विमानाची बंदरं सगळी मोदींना बहाल करायला सुरुवात केली. या माणसानं अख्खा देश विकला. एखादं दिवटं पोरगं ज्या पद्धतीनं वागतं त्या पद्धतीनं हे वागतायत. बरं हे फकीर आहेत, झोला लटका के आए लोग झोला लटका के जाएंगे. झोला लटकने वाला माणूस त्यांची कार आहे ती 12 कोटीची आहे. गॉगल घालतात तो 1.5 लाखांचा आहे. अंगावर जो ड्रेस घालतात सूट आहे तो 10 लाखांचा आहे.
आणि दिवसातनं किती बदलतात याची आपल्याला कल्पना आहे. आणि यांचं विमान आहे ते 8,400 कोटी रुपयांचं विमान आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे ज्या पद्धतीचं विमान असतं त्या पद्धतीचं विमान, तेवढ्याच किमतीचं विमान आमच्या मोदींकडे आहे. देशात एवढे पंतप्रधान झाले पण कोणी या पद्धतीची ऐश केलेली नाही. आणि हे म्हणे फकीर आहे, झोला लटका के जाएंगे, झोले में पूरा देश लेकर जाएंगे. बरं, हे केवळ देशात सुरू आहे असं नाही. महाराष्ट्रात काय सुरू आहे? महाराष्ट्रामधले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जरी असले तरी तेच राज्य चालवतात, हे सगळ्यांना माहीत आहे. ज्याला ज्याला सरकारमधली अंतर्गत माहिती आहे त्या सगळ्यांना माहीत आहे. मुख्यमंत्री हे केवळ, आता शब्द कोणता वापरावा मला कळत नाही, खेळणं वापरावा, बुजगावणं वापरावा, चांगले शब्द नाही म्हणून वापरत नाही, पण मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना दिल्लीच्या आदेशानुसार वागावं लागतं, एवढं फक्त तुम्हाला मी सांगतो. म्हणजे यांचे दोर सगळे तिकडे शहा आणि मोदींच्या हातामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये यांनी काय केलं? खरं म्हणजे महाराष्ट्र एकेकाळी अख्ख्या देशाला रोजगार पुरवणारा प्रांत म्हणून ओळखला जातो. सगळ्या देशामधले, सगळ्या राज्यांमधले लोक मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, इव्हन नागपूरमध्ये, नाशिकमध्ये येतात. कारण महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध होतो, खायला प्यायला मिळतं, किमान उत्तम पद्धतीनं जगता येतं आणि आपल्या गावातल्या लोकांना जगवता येतं, म्हणून सगळे लोक महाराष्ट्रात येतात. आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रचंड बेकारी आणि बेरोजगारी वाढलेली आहे. महाराष्ट्रातले उद्योग, किती उद्योग गुजरातमध्ये पळवले. ही माणसं मोदी शहांची किती बटीक आहे हे समजून घ्यायचं असेल. वेदांता फॉक्सकॉन याचा प्रकल्प होता 1,54,000 कोटींचा. 1,54,000 कोटी एवढ्या रुपयांचा प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये होणार होता, ज्याकरता जमीन उपलब्ध करून देण्यापासून सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, तो प्रकल्प उचलून गुजरातमध्ये मोदी घेऊन गेले. टाटा एअरवेजचा प्रकल्प जो आहे तो 21,935 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तोही उचलून हे सरळ सरळ गुजरातमध्ये घेऊन गेलेत. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईमध्ये होणार होतं, त्याची सगळी तयारी झाली होती, त्याकरता जमीन पण अधिग्रहित करण्यात आलेली होती. आणि असं असतानासुद्धा तो प्रकल्पसुद्धा प्रत्यक्षामध्ये गुजरातमध्ये गेला. कारण तो प्रकल्प जिथे असतो तिथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढण्याची शक्यता असते. कारण याचं कारणच असं आहे की यांना मुंबई जी आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारपेठ आहे आणि राजधानी आहे, आणि देशाची तर आर्थिक राजधानी ती आहेच आहे, हे मुंबईचं महत्त्व संपवायचं आहे आणि अहमदाबादमध्ये निर्माण करायचं आहे. याकरता मोदी शहांना दोष देण्यात अर्थ नाही. ते आपल्या किमान प्रांताचं हित पाहत आहेत. जरी ते देशाचे पंतप्रधान असले तरी ते कधीच विसरले नाही की मी गुजराती आहे. दुसरा एक गुजराती माणूस होता म्हणून गुजराती माणसाबद्दल वाईट बोलता येत नाही आपल्याला. एक काय 2 माणसं होती ज्यांनी या देशाला फार मोठं योगदान दिलेलं आहे. एकाचं नाव आहे महात्मा गांधी आणि दुसऱ्याचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलनी हा देश बनवला. नाही तर या देशामध्ये केवढी संस्थानं होती, शेकड्यानं संस्थानं होती, ती सगळीच्या सगळी भारतामध्ये सामील करून घेतली. हैदराबाद ताब्यात घेतलं, गोवा ताब्यात नंतर घेतला आपण पटेलांनंतर, पण आधी हैदराबाद त्यांच्या काळात ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे हा देश एकसंघ बनवण्यामध्ये पटेलांचाही वाटा आहे आणि महात्मा गांधींचा आहेच. लोकशाही रुजवण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. या पद्धतीची राज्यघटना निर्माण करण्यामध्ये वाटा आहे. बंधुता निर्माण करण्यामध्ये वाटा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये वाटा आहे. त्यामुळे गुजराती हा शब्द वापरताना माझी फार अडचण होते, कारण सगळेच गुजराती तसं आहे असा त्याचा अर्थ निघण्याची शक्यता असते. फक्त म्हणून मी उल्लेख करून पुढे जातो आहे. मित्रांनो, एकदा ठीक आहे मोदी शहांचं, पण आमच्या फडणवीसांचं काय, शिंदेंचं काय? अजितदादा पवार अतिशय उत्तम प्रशासक आहेत. त्यांना मी 2005 पासून अतिशय जवळून पाहिलेला आहे. आजकाल जेव्हा मी पाहतो तेव्हा मला नुसती दया येते, याच्या पलीकडे आणखी काही वाटत नाही. त्या माणसाचा सरकारमधला शब्द 2005 पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री झाले होते त्या काळात, म्हणजे त्या रेजिममध्ये त्यांचा एक शब्द अख्खं सरकार हलायचं.
2013मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा 2013मध्ये तर हे होते आपले 2013मध्ये पहिल्यांदा त्या रेजिममध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळेस मी बोलतोय 2005 आकडा चुकला. 2024मध्ये 23मध्ये 22मध्ये असणारे अजितदादा आणि 2020मध्ये असणारे अजितदादा, 21मध्ये असणारे अजितदादा, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असले, या दोघांमध्ये इतके चांगले संबंध होते की अख्खं सरकार अजितदादा चालवायचे. सरकारमध्ये त्यांचा शब्द अंतिम असायचा. आणि आज अजितदादांची अवस्था अशी आहे की माझ्याचकरता त्यांनी 3-3दा फोन केले तरी काही होत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे या देशामध्ये जर अजितदादांची अशी अवस्था होऊ शकते तर शिंदेंची अवस्था काय असेल याबद्दल वगैरे बोलण्याचीच गरज नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधलं सगळं सध्याचं जे सरकार आहे ते मुंबईच्या तालावर नाही तर दिल्लीच्या आणि त्यातल्या त्यात या 2 माणसांच्या तालावर नसतं. NSG आणि नॅशनल पोलीस अकॅडमी जी पालघरला होणार होती तीही तिकडे हलवली. बल्क ड्रग पार्क होणार होता, त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर औषध कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार होत्या, त्या तिकडे हलवल्या. हिरे व्यापार, जगातला अतिशय मोठा व्यापार, तो मुंबईतनं चालायचा, तो सुरतेला हलवला. या पद्धतीनं आज जे सरकार आहे ते सरकार महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत नाही, केवळ आपल्या मालकांचे हुकूम पाळतं. खरं म्हणजे वेगळे शब्द वापरता येतील, पण मी असभ्य शब्द टाळणं सोडतो. हे महाराष्ट्रातलं सरकार कसं आलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. 30 जूनला शिंदे मुख्यमंत्री बनले. त्याच्या आधी जून 21-22ला काही आमदार मुंबईतनं निघाले आणि गुपचूप सुरतेला गेले. सुरतेला एक स्पेशल विमान ठेवलेलं होतं, त्या विमानात बसले आणि डायरेक्ट गुवाहाटीला गेले. गुवाहाटीवरनं ते नंतर गोव्यामध्ये आले आणि गोव्यामधनं आल्यानंतर 30 जूनला शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि लहानसं तोंड करून आमचे देवेंद्र फडणवीस, कारण ते माझ्या मित्राचे चिरंजीव असल्यामुळे मला त्यांच्याविषयी फार आत्मीयता आहे. गंगाधरराव फडणवीस माझे फार चांगले मित्र होते. इमर्जन्सीमध्ये जेव्हा मी नागपूरमध्ये गेलो आणि तरुण भारतामध्ये काम करायला लागलो त्याच्या आधीच त्यांना माझं फार कौतुक असायचं की हा पोरगा शिकत असताना याने इमर्जन्सीला विरोध केला आणि तेही इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये होते. हा शिकत असताना याने इमर्जन्सीला विरोध केला म्हणून ते मला बरोबरीच्या नात्यानं वागवायचे आणि ते नागपुरातलं मोठं प्रस्थ होतं ते म्हणजे. आणि मला त्यावेळेस त्याचा फार अभिमान वाटायचा की गंगाधरराव आपल्याला मित्र म्हणतात. अतिशय उदार मनाचा माणूस, अतिशय मोकळ्या मनाचा माणूस, कुणालाही मदत करणारा माणूस. आणि त्यांचे चिरंजीव असल्यामुळं माझ्या मनामध्ये आपल्या मित्राविषयी जो काही एक आत्मीयता असते ती असतेच. पण आमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री लहानसा चेहरा करून त्यावेळेस झाले, कारण त्यांना वाटत होतं तेच मुख्यमंत्री बनणार आहेत. आता हे 30 जूनला सरकार कसं आलं. जुन्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असणारा माझा एक मित्र मला यानंतर भेटला, म्हणजे हे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर. आणि तो मला सांगायला लागला, भडभडून बोलला. नुकतेच ते आले होते गोव्यावरनं आणि ते सांगायला लागले, सर काही या देशात लोकशाही उरलेली नाही, सगळीच्या सगळी केवळ हुकुमशाही आहे. आम्ही गेलो होतो ना तिकडे गुवाहाटीला, हॉटेलमध्ये कोंडून ठेवलं होतं आम्हाला, बाहेर पडायची सोय नाही, रात्रंदिवस आसाम पोलिसांचा पहारा, सगळे आमच्या जवळचे मोबाईल काढून घेतलेले होते, कोणाशी बोलायची सोय नाही. आणि रोज दिल्लीवरनं टेलिकॉन्फरन्सिंगनी आमच्याशी बोलायचे आणि आम्हाला सांगायचे की आपलं सरकार येणार आहे आणि पुढचे 2.5 वर्ष चालणार आहे. म्हटलं आता झालं तुमचं सरकार निर्माण, पण 2.5 वर्ष चालेल कसं. ते म्हणाले, कारण मी म्हटलं ते तुम्ही डिफेक्शन लॉमध्ये अडकाल ना सगळेच्या सगळे, पक्षांतरबंदी कायद्यामध्ये, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, सगळं आधीच ठरलेलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हायकोर्टानं मुदत का वाढवून दिली. कारण जे 16 आमदार पहिल्यांदा गेले होते, झिरवळ उपाध्यक्ष होते,
त्यांनी निर्णय घ्यायचा होता. त्यांनी नोटीस पाठवली, इतक्या दिवसांमध्ये मला उत्तर द्या, नाहीतर मी निर्णय घेईल. हायकोर्टाने मुदत वाढवून दिली. आता एकदा हायकोर्टाने मुदत वाढवून दिली की उपाध्यक्ष निर्णयच घेऊ शकत नाही, तर मध्ये राज्यपाल कसा काय निर्णय घेऊ शकतात? राज्यपालांनी मध्येच निर्णय घेतला की हे सरकार अल्पमतात आलेलं आहे आणि शिंदेंना त्यांनी शपथ दिली. मी त्यांना तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हायकोर्ट कसं ॲडजस्ट झालेलं आहे. म्हटलं पण पुढे सुप्रीम कोर्ट आहे ना. सर, सुप्रीम कोर्ट असो काही असो, 2.5 वर्ष सरकार आपलं चालणार आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं. माझ्या मित्राचा बाळ सरोदेंचा मुलगा असीम सरोदे वकील आहेत, मोठे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही. ते मोठे उत्साहानं सांगायचे नाही CGI फार चांगले आहेत, कारण तेही त्यामध्ये सहभागी होते. CGI असा निर्णय देणार आहे, डिफेक्शन लॉ लागू होणार आहे, हे सरकार जाणार आहे. मी त्याला सांगायचो माझी माहिती आहे, अंतर्गत माहिती आहे, फर्स्ट हँड माहिती आहे की हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. काही निर्णय आला तरी 2.5 वर्ष चालणार आहे. आणि माझं म्हणणं 100% खरं ठरलं. बरं, मी आज बोललो नाही आहे, 1.5 वर्षापूर्वीच बोललेलो आहे. माझ्या मित्राला मी विचारलं की तुम्ही हे सगळे लोक गेला, त्यामध्ये 5-6 लोकांवरती ईडीचा प्रॉब्लेम होता ना, शिंदेंचा पण प्रॉब्लेम ईडीचाच होता. 5-6 लोकांचा नाही, 40 लोकांची कागदपत्र तयार, 40 लोकांची कागदपत्र तयार. आणि सगळ्यांना सांगितलं हे खोके घ्या, नाही तर मंत्रीपद, दोन्ही नाही तर जेलमध्ये. आता मंत्रीपद तर सगळ्यांना देऊ शकत नाही ना, त्याला घटनेची अडचण आहे. म्हटलं 40 हो, 40च्या 40. म्हटलं तुमचं, माझं नव्हतं, पण मी जरा वेगळ्या ह्याच्यात गेलो होतो ना. आता तुम्हाला लक्षात येईल म्हणून मला जास्त बोलता येत नाही, कारण त्या माणसाचं नाव जाहीर करणं योग्य नाही. तर मित्रांनो, या पद्धतीचं हे सरकार. पुढे आणखी काय काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. निवडणूक आयोगानं, मी याचा सुरुवातीलाच उल्लेख केला, पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, बाळासाहेब ठाकरेंनीच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना नेमलेलं. हा एक माणूस येतो, 40 आमदार पळवून नेतो. आणि पळवून नेतो म्हणजे काय, जेलमध्ये जाण्याच्या धाकानं गेलेले आमदार. इथपर्यंत ठीक आहे, डिफेक्शन लॉ लागू व्हायला पाहिजे. 40 जरी गेले तरी नियम असा आहे की 2/3 आमदार फुटले तर त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये सामील व्हावं. त्यांनी डायरेक्ट BJPमध्ये जावं ना, त्याचा शिवसेना संपण्याशी काय संबंध येतो. पण नाही, इलेक्शन कमिशन आहे ना, ती आणखी एक पट्टा बांधलेला एक सरकारी संस्था आहे. आणि पट्ट्याची सूत्र सगळी एका माणसाच्या हातात आहे. त्याला जसा पट्ट्याची आपली पट्टा हल्ला तसा त्याचा निर्णय आला. काय निर्णय आला की शिवसेना पक्षसुद्धा शिंदेंचा, धनुष्यबाणसुद्धा शिंदेंचा. त्यानंतर आपला दुसरा पक्ष फुटला शरद पवारांचा. त्या पक्षाचे अध्यक्ष मला सांगत होते सुरुवातीला फुटला त्यावेळेस, सर आम्हाला माहीत आहे की आमचा पक्षसुद्धा जाणार आहे, आमच्या पक्षाचं निवडणूक चिन्हसुद्धा जाणार आहे आणि पक्षाची सगळी गंगाजळीसुद्धा जाणार आहे, ती तिकडे गेलेली आहे. हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या केसेस कशा लढायच्या हा आमच्या पुढ्यामध्ये आज प्रश्न आहे. मित्रांनो, 2 पक्ष फोडून अत्यंत अवैध मार्गानं, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आला, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की राज्यपालांनी जो शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली तो निर्णय अवैध आहे, असंसदीय आहे, म्हणजे असंवैधानिक आहे. त्यानंतर त्यांनी जो प्रतोद नेमला होता तोही निर्णय असंसदीय आहे. याचा अर्थ काय झाला, ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. एवढं जर अवैध आणि इल्लिगल सरकार निर्माण झालं तर ते बरखास्त नाही करायचं. नाही, आम्ही काय करू, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. अरे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर काय फरक पडला, असंवैधानिक सरकार आहे ना, बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्यायचा आदेश द्या ना. मग खऱ्या अर्थानं या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घटना पाळली गेली असते. पण घटनेची वासलात केवळ राजकारण्यांनी लावली नाही तर आमच्या न्यायमूर्तींनी सुद्धा लावलेली आहे. ज्यांच्यावर राज्यघटनेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांनी पण लावलेली आहे.
हे केवळ मी बोलत नाही आहे, प्रशांत भूषण नावाचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, त्यांनी जाहीररित्या स्टेटमेंट केलं. तुम्हाला यूट्यूबवर ते आजही ऐकायला मिळेल, ऐका ते. त्यामध्ये ते म्हणतात की महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशामधल्या सगळ्या हायकोर्ट जजेस आणि सुप्रीम कोर्ट जजेसचे डोजियर्स तयार आहेत, म्हणजे फाईल्स रेडी आहेत. आणि यापैकी कुणाला केव्हा आतमध्ये टाकायचं याच्या सगळ्या फाईल्समध्ये यंत्रणा तयार आहे. त्या फाईल्स या सगळ्या न्यायमूर्तींना दाखवल्या जातात आणि न्यायमूर्तींना दाखवून सांगितलं जातं की आम्ही सांगतो त्या पद्धतीचे निर्णय द्या, नाही तर तुम्हाला ईडीमध्ये जावं लागेल. ईडीची भीती किती असते तुम्हाला माहीत आहे का? कदाचित आपल्यापैकी काही लोकांना कल्पना नसेल, कदाचित काँग्रेसच्या पुढाऱ्यांना थोडी बहुत असेल. मला एक गंमत मी सांगतो. आमचे एक पत्रकार मित्र आहेत, टाइम्स नावचे, त्यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी केस दाखल केली, त्यांना जेलमध्ये टाकलं आणि सुप्रीम कोर्टाने सुट्टीच्या दिवशी भर दुपारी कोर्टामध्ये येऊन त्यांना जमानत दिली. नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पुढे हा प्रश्न विचारण्यात आला त्या पोलीस कमिशनरला. मुंबई पोलीस कमिशनर महाराष्ट्रातलं नंबर 2चं पद, DG नंतर मुंबई पोलीस कमिशनर ही पोस्ट असते. आणि त्यांनी उत्तर दिलं की मी काही करणार नाही, कारण ज्या दिवशी मी अर्णब गोस्वामीला अटक केली त्याच दिवशी मला दिल्लीवरनं फोन आला आणि मला डायरेक्ट फोनवर सांगण्यात आलं ईडी में जाना है क्या, कुछ नहीं करने का, नाही तो ईडी में अंदर जाओगे. आता मला सांगा, महाराष्ट्रातल्या DG नंतरची नंबर 2ची पोस्ट असणारा एवढा मोठा IPS अधिकारी जर ईडीला एवढा घाबरत असेल तर बाकीच्यांची कथा काय. या ईडीच्या माध्यमातून हे सगळं सरकार आलेलं आहे. म्हणजे अजित पवार तिकडे जाणं असतील, त्यांच्यासोबतचे 40 आमदार असतील. आता 40ही आमदारांची कागदपत्र तयार होते की नाही मला माहीत नाही, पण उद्धवरावांच्या 40ही आमदारांची कागदपत्र तयार होती हे तर मी फर्स्ट हँड ऐकलेलं आहे. या ईडीला घाबरला नाही आमचा एक बहादर पत्रकार मित्र संजय राऊत. नाही घाबरले, नाही झुकले, गेले जेलमध्ये 100 दिवस काढले. कशाच्या आधारावर त्यांना पाठवलं होतं? त्यांनी आपल्या एका जवळच्या नातेवाईकाकडनं 25 लाख रुपये घेतले, व्हाईटमध्ये घेतले, बँकेमध्ये घेतले. बँकेतनंच पुन्हा काही महिन्यानंतर त्यांना पैसे परत केले 25 लाख, आणि त्याच्या आधारावर ईडी. आता यामध्ये गुन्हा कोणता आहे? कोणत्या तरी ओळखीच्या माणसाकडनं जेवढे पैसे व्हाईटमध्ये घेतले, बँकेत घेतले, बँकेतनंच चेकनी ते परत दिले, त्याच्या आधारावर त्यांना आतमध्ये टाकलं. कोर्ट म्हणते यामध्ये एकही पुरावा नाही, एकही गुन्हा नाही, 100 दिवसात त्यांना जमानत देऊन बाहेर काढलं. दुसरे आमचे एक मित्र, त्यांचं नाव अनिल देशमुख. अनिल देशमुख, मी वगैरे आम्ही एका कार्यक्रमात होतो. वडेट्टीवार पण त्या कार्यक्रमामध्ये होते, विरोधी पक्ष नेते. नितीन गडकरी पण असणार होते त्या कार्यक्रमाला. आणि त्या कार्यक्रमामध्ये मी अनिल देशमुखांचं जाहीर कौतुक केलं. या दोघांचं नाव घेऊन मी जाहीर कौतुक खूप दिवसांपासून करतो आहे की बाबा, तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही, BJP आणि ईडीच्या धाकापुढे दबला नाहीत, आणि 13 महिने तुरुंगवास सोसून बाहेर आलात, म्हणून तुमच्या मर्दपणाला मी सलाम करतो, असं त्या दिवशी मी बोललो. त्यावेळेस मला वस्तुस्थिती माहीत नव्हती. मला एवढंच वाटत होतं की या माणसाने एवढी हिंमत दाखवली, शरद पवारांना या वयामध्ये सोडलं नाही, राष्ट्रवादी सोडली नाही, ईडी पुढे दबले नाही. मग त्यांनी मला खाजगी भेटीमध्ये डिटेल्स सांगितले, ते फार भयानक आहेत. ते म्हणाले, आता देवेंद्र फडणवीसांचं नाव बाहेर आलेलं आहे, पूर्वी मी नाव नाही घ्यायचो, त्यामुळे आता नाव घ्यायला हरकत नाही आहे. त्यांचा माणूस आला, त्या माणसाने फोन दिला, त्या फोनवर देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मी तुमच्याकडे 4 ॲफिडेविट पाठवलेले आहेत, त्यावर सही करा आणि ते नीट ॲफिडेविट करून मला द्या. पहिलं ॲफिडेविट होतं उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या बंगल्यावर बोलावलं आणि इतके कोटी रुपये गोळा करण्याचा मला आदेश दिला. दुसरं ॲफिडेविट होतं उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला
खरं म्हणजे वाक्यरचना होती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. नव्या कायद्यानुसार बलात्कार करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच बलात्कार करणं हा नवा कायदा आहे. त्यामुळे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दिशा सॅलियन या मुलीला ढकलून देऊन तिचा मर्डर केला, यावर सही. ही माणसं किती खालच्या थराला जाऊ शकतात याचा तुम्ही अंदाज करून पहा. आदित्य ठाकरे यांच्यासारखा मुलगा एखाद्या मुलीवर बलात्कार करून खून करेल, या पद्धतीचा आरोप, ज्याला 1% पुरावा नाही. CBIने ऑलरेडी चौकशी केली, अनेक पत्रकारांनी चौकशी केली, काही संबंध नाही, आणि तरीही या पद्धतीचा आरोप. तिसरा आरोप होता अनिल परब, हे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे, यांचे काही व्यवहार अवैध आहे हे लक्षात आलेलं आहे, असं तिसरं ॲफिडेव्हिट. आणि चौथं ॲफिडेव्हिट फारच आश्चर्यकारक आहे, ते म्हणजे अजित पवारांबद्दल आहे. अजितदादा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर बोलावलं आणि त्या बंगल्यावर बोलावून त्यांचा मुलगा पार्थ हजर असताना मला आदेश दिला की मटकेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं इतके कोटी रुपये गोळा करायचे. हे 4 ॲफिडेव्हिट लिहून दिले तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही. ईडीची कारवाई कशाच्या आधारावर? कारण मुंबई पोलीस कमिशनरने ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं. ते ॲफिडेव्हिट काय होतं की अनिल देशमुखांनी दर महिन्याला आम्हाला 100 कोटी रुपये गोळा करायला लावले, या पद्धतीचं ॲफिडेव्हिट. हे ॲफिडेव्हिट कोणत्या पोलीस कमिशनरने लिहून दिलं? जो अर्णब गोस्वामी याच्यावर ॲक्शन करायला ईडीमुळे घाबरला, त्याच पोलीस कमिशनरने लिहून दिलं. पुढे काय झालं? पुढे या पोलीस कमिशनरने कोर्टापुढे प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं की अनिल देशमुखांनी मला असं कधीच सांगितलं नाही, अमुक अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं. त्या इन्स्पेक्टरनी पुढे काय सादर केलं कोर्टामध्ये की मला डायरेक्टली अनिल देशमुखांनी कधीच सांगितलेलं नाही. म्हणजे अनिल देशमुखांनी कोणालाच आदेश दिला नाही आणि तरीही त्यांना 13 महिने जेलमध्ये पुढे काढावे लागले. पण त्याच्या आधी हे 4 ॲफिडेव्हिट लिहून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला आणि नाही उत्तर पाठवलं. पुन्हा माणूस आला. माणूस आल्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणतायत की तुम्ही असं करा, अजितदादांच्या विरुद्ध तुम्हाला कदाचित बोलणं शक्य नसेल तर सोडून द्या, पण बाकी 3 ॲफिडेव्हिटवर सही करून द्या, म्हणजे तुम्हाला ईडीमध्ये जेलमध्ये जावं लागणार नाही. आणि मित्रांनो, या ठिकाणी अनिल देशमुखांपुढे प्रश्न पडला की मी हे 3 ॲफिडेव्हिट लिहून दिले तर तिघही म्हणजे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, त्यानंतर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री आणि तेही बलात्काराच्या आणि मर्डरच्या आरोपाखाली, आणि तिसरे अनिल परब, अशा 3 मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि आपल्यामुळं जेलमध्ये जावं लागेल आणि खोट्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागेल. स्वतःला वाचवण्याकरता या 3 माणसांचा बळी देणं योग्य आहे का? हा विचार त्यांना इतका असह्य झाला की ते आत्महत्येपर्यंत जाऊन पोचले. पण किमान त्यांनी आत्महत्या केली नाही, बरं झालं, कारण पुढे ते निर्दोष आहे सिद्ध करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर त्यांनी उत्तर पाठवलं शेवटी एक ठेवणी निर्णय घेऊन की मला हे शक्य नाही. दुसऱ्या दिवशीपासून धाडीला सुरुवात झाली आणि त्यांना सरळ जेलमध्ये टाकण्यात आलं. ही माणसं किती हलकट मनोवृत्तीची आहे हे आपण कृपया समजून घ्या, लक्षात घ्या. स्वतः सत्तेमध्ये येण्यासाठी मी येणार वाटेल ते करून येणार, आणि आले. बरं, स्वतःच्याच तोंडाने जाहीररित्या सांगितलं 2 पक्ष बुडून मी कसा आलो. बरं, बायकोनं पण सांगितलं कसे लपून छपून हुडी घालून डोक्यावर काय वापरून गॉगल लावून कसे जायचे गुपचूप, ते पण सांगितलं, बायकोनं पण सांगितलं. ही माणसं कोण्या मनोवृत्तीची आहेत? अशा माणसांच्या हाती आपला महाराष्ट्र द्यायचा? शाहू फुले आंबेडकरांचा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांचा महाराष्ट्र द्यायचा? या माणसांना आपण हकलून लावलं पाहिजे, पळवून लावलं पाहिजे, घरी पाठवलं पाहिजे. याची आज नितांत गरज आहे. आता मित्रांनो, 1-2 मुद्दे घेऊन मी या ठिकाणी थांबतो आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण काही कमी होतच नाही. नवं सरकार आलं तर हे प्रश्न बदलणार आहेत का? हो, डेफिनेटली बदलणार आहे. मी जाहीररित्या तुमच्याशी बोलतो आहे.
तिन्ही नेत्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. राहुल गांधींशी बोलणं झालेलं आहे. राहुल गांधींचं न्यायपत्र काँग्रेसचं जे आलेलं आहे ते काँग्रेसचं लोकसभेच्या आलेलं न्यायपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे. त्यामध्ये स्वामीनाथन आयोगानुसार आम्ही MSPचा कायदा करू या पद्धतीचं आश्वासन आहे. आणि हे केवळ काँग्रेसचं आश्वासन नाही आहे, तर इंडिया आघाडीनं हे मान्य केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर इंडिया आघाडीचं सरकार आलं, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आलं, तर मित्रांनो कदाचित MSPचा कायदा ते बनवू शकणार नाही, कारण तो केंद्राला बनवण्याचा अधिकार आहे. पण MSP जेवढा मिळायला पाहिजे तो देण्यासाठी आणि ते एक्झिक्यूट करण्याकरता हे वचनबद्ध आहेत. राहुल गांधी अतिशय याबाबत आग्रही आहेत. आणि त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना मी डेफिनेटली एवढं सांगू शकतो, कारण माझा या विषयाचा अतिशय गहन अभ्यास आहे. मी स्वतःचा केवळ शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून नव्हे, हा विषय माझ्यासाठी इंटरेस्टचा असल्यामुळं आणि तो आपल्या देशामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळं मी अनेक व्हिडिओज त्यावर बनवलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन की जोपर्यंत उत्पादन मूल्यानुसार शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची समस्या सुटणं शक्य नाही. कर्जमाफी हा त्यावरचा उपाय नाही. दर महिन्याला काही पैसे पाठवणं हा त्यावरचा उपाय नाही. एकच उपाय आहे, उत्पादन मूल्यानुसार त्याला भाव मिळणं. तुम्हाला 1.5 देणं शक्य नसेल तर ठीक आहे, 1.5 नका देऊ. जे अर्थशास्त्रामध्ये उत्पादन मूल्य ठरवलं जातं त्यानुसार फक्त तुम्ही भाव दिला तरी शेतकरी जगू शकेल. आणि शेतकरी जगू शकेल तर हा देश जगू शकेल. या देशातला शेतकरी मेला तर जगामध्ये भारताला पोचण्याची ताकद नाही. 140 कोटी जनतेला जगामधला कोणताही देश पोचू शकत नाही. एवढी मोठी जनसंख्या आहे आणि प्रत्येकाला अन्नधान्याशिवाय शेती उत्पादनाशिवाय जगता येत नाही. त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना मी अतिशय आग्रहानं सांगू इच्छितो की तुमचे प्रश्न सोडायचे असतील तर आतापर्यंत वागलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे वेगळे पक्ष होते. आताचे हे पक्ष वेगळे आहेत. त्यांनी काही कमिटमेंट दिलेलं आहे. पहिलं कमिटमेंट त्यांचं असं आहे की आपल्या राज्यघटनेमधली ही 4 मूल्य आहेत, ती 4 मूल्य आम्हाला मान्य आहे आणि ती अंमलात आणण्याच्या दिशेनं आम्ही वाटचाल करू. हे अभिवचन मी स्वतः या 3ही नेत्यांशी बोलून घेतलेलं आहे. त्यांनी जाहीररित्या तर बोललेच आहेत, पण माझ्याशी बोलताना सुद्धा सांगितलं याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. जे जे करावं लागेल ते आम्ही करू. आपल्या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, कारण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था मोदींनी गेल्या 10 वर्षामध्ये राबवली त्यातनं रोजगार निर्मिती शक्यच नाही. दिवसेंदिवस गरिबी वाढणार आहे, मुठभरांची श्रीमंती मात्र त्यातनं वाढत जाणार आहे. त्यामुळे या देशामध्ये बेरोजगारी जर दूर करायची असेल तर छोटे मोठे उद्योग वाढले पाहिजेत, लहान लहान स्मॉल इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजेत. आजूबाजूला शेतकऱ्यांच्या परिसरामध्ये, खेडे परिसरामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आणि या पद्धतीच्या योजनांचं आश्वासन काँग्रेसच्या न्यायपत्रात दिलेलं आहे आणि इंडिया आघाडीला सुद्धा ते मान्य आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आश्वासन, जेवढ्या रिक्त सरकारी जागा आहेत त्या आम्ही तात्काळ भरू. 40% जागा, सरकारी जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. त्या जरी भरल्या तरी त्यातनं एक फार मोठी एक संधी मोठ्या प्रमाणावर आजच्या युवकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ग्रामीण रोजगार निर्माण होतील, या पद्धतीच्या योजना आखल्या जातील, त्यातून काही दिशेनं वाटचाल होईल. केवळ अडाणी अंबानीची संपत्ती वाढवणं हा प्रकार बंद होईल. त्यानंतर मित्रांनो, सरकारी नोकर भरतीसोबतच शिक्षक भरती होणार आणि ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे शिक्षक नाही तर नोकरीतले शिक्षक. आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळा अधिक समृद्ध झाल्या पाहिजे असं मनापासून वाटतं. याबाबत स्वतः राहुल गांधी आग्रही आहेत, उद्धव ठाकरेजी आग्रही आहेत आणि शरद पवारांचा सुद्धा याला विरोध नाही, एवढं तर डेफिनेटली मी सांगू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्या दिशेनं पुन्हा हे सरकार वाटचाल करणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या पुढ्यात प्रश्न आहे लाडकी बहीणचा. लाडकी बहीण या योजनेबद्दल 2 प्रकारची मतं आहेत की हा पैसा वाया कशाला घालवायचा, एवढा महाराष्ट्रावर आधीच कर्जाचा डोंगर आहे. उद्धव ठाकरेंशी बोलत असताना मी त्यांच्या लक्षात मुद्दा आणून दिला की हा पैसा वाया जात नाही.
जेव्हा आपण श्रीमंतांचे पैसे माफ करतो तो पैसा पूर्ण वाया जातो. जसं मोदींच्या काळामध्ये 16 लाख कोटी, किती, 16 लाख कोटींची कर्ज या मोठ्या भांडवलदारांची माफ केलेली आहे. तो टोटल पैसा वाया गेलेला आहे. जो पैसा गरिबांच्या खिशामध्ये जातो त्यातून काय होतं? ज्यावेळेस पैसा गरिबांच्या खिशामध्ये जातो त्यावेळेस त्यांची क्रयशक्ती वाढते, म्हणजे विकत घेण्याची क्षमता वाढते. ते त्या पैशाचा उपयोग काही गोष्टी विकत घेण्याकरता करतात. कपडे विकत घेतात, भाज्या विकत घेतात, फळं विकत घेतात, छोट्या मोठ्या गोष्टी विकत घेतात आणि त्यातून छोटे छोटे रोजगार वाढायला लागतात. त्यातून रोजगार वाढतो. जेव्हा एखादा श्रीमंत माणूस कोट्यवधीचा कारखाना काढतो तो केवळ नफ्याकरता कारखाना काढत असतो. आणि आजकालची टेक्नॉलॉजी इतकी वाढली आहे. पूर्वी आपल्या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था वापरली जायची, त्यावेळेस मोठी टेक्नॉलॉजी ज्यामध्ये माणसं कमी लागतील अशी वापरण्यावर बंदी असायची. परवानगी नाही मिळायची, कारण प्रत्येक मशीन आयात करण्याकरता परवानगी घ्यावी लागायची सरकारची. आज असल्या काही अडचणी नाही आहे. आजच्या काळामध्ये कमीत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी भांडवलदार कमीत कमी रोजगार उपलब्ध होतील या पद्धतीची यंत्रणा विकसित करतात. आणि त्यामुळे कोट्यवधी रुपये, हजारो कोटी गुंतवूनसुद्धा फारसे रोजगार निर्माण होत नाही. पण तोच पैसा जर गरिबांच्या खिशामध्ये गेला तर छोटे मोठे रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये जे 1,500 रुपये दिले त्याच्यावर मी मुळीच टीका करणार नाही. फक्त टीका मी दुसऱ्या गोष्टीकरता करेन. आमचे काही अत्यंत विद्वान आमदार आहेत. एक आमदार आहे, त्यांचं नाव आहे महेश शिंदे. त्यांनी जाहीररित्या स्त्रियांना धमक्या दिल्या की तुमच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये येऊन पडलेत. मला माहीत आहे कोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेत. मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला ओळखतो. उद्या निवडणुका झाल्या आणि तुम्ही मला मतं दिली नाहीत तर नंतर स्क्रुटिनी होणार आहे. त्या स्क्रुटिनीतनं तुमची नावं गायब करीन. अरे काय बेशरम माणूस आहे. याच्या बापाचा पैसा आहे का हा? सरकारचा पैसा आहे ना. सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. एका बाजूनं तुम्ही लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीला धमक्या देता, मला मत नाही दिलं तर तुझा पैसा काढून टाकेन, मला असं नाही केलं तुझे भाऊबीजीला दिलेली ओवाळणी काढून टाकेल. बेशरमपणाची हद्द. हे यांचं हिंदुत्व. दुसरे एक आमदार आहे, आमचे जवळचेच आहे आमदार, माझ्या मित्राचा पुतण्या आहे, रवी राणा. काय धमकी दिले? तुम्ही जर मला मत नाही दिलं तर पैसे परत घेईन. तुझ्या बापाचे पैसे परत घेणार आहे? कुठून घेणार आहे? कोणी अधिकार दिला तुला? अरे मंत्र्याला पण अधिकार नाही आहे परत घ्यायचा पैसे, तर तू तर साधा आमदार आहेस. या पद्धतीच्या धमक्या. आणखी एक ते दिवटे आमदार आहेत, त्यांचं नाव राणे, तुम्हाला माहीत आहे. अरे धमक्या देतात जाहीर येते. मला अधूनमधून पोलीस नोटीस देत असतात, असं करायचं नाही, लोकांच्या भावना दुखवणारं बोलायचं नाही. मी पोलिसांना खूप झाडतो, त्यांचा पगार काढतो, राज्यघटना काढतो, तुम्ही कोणाचे नोकरात काढतो, सगळं काढतो. पोलिसांनी नोटीस दिली की मी खूप झापत असतो. पण ते बिचारे मला वारंवार नोटिसा देतात. मी त्यांच्यापुढे प्रश्न उभा करतो की मी गेली 52-53 वर्ष भाषणं देतो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर किमान 10,000पेक्षा अधिक व्याख्यानं दिली. माझ्या एका तरी व्याख्यानावर पोलीस केस झालेली आहे का आजपर्यंत? एक तरी व्याख्यान माझं कधी उधळलं गेलेलं आहे का? मी जर कायदा म्हणून बोलणारा असतो तर आजपर्यंत इतके वर्ष मला लोकांमध्ये जाऊन बोलता आलं असतं का? तुम्ही अशी कशी मला नोटीस देता? नाही सर, ते नियम आहे. मग नियम वापरा ना. मग ही नोटीस जरा आमच्या देवेंद्र फडणवीसांना द्या. मी आजच बोलतो आहे सर, आर पाटलांच्या काळात त्यांच्या तोंडावर सांगायचो की सरकार कोणाचं एकदा डिक्लेअर करा ना. तुम्ही गृहमंत्रीने असं डिक्लेअर करा, सनातन संस्था गृहमंत्री असं एकदा जाहीर करा, कारण ते तक्रारी करतात आणि तुमचं पोलीस मला नोटीस देतं. नाही हो, त्याच्याकडे लक्ष नका देत जावं. ते असं असतं नुसतं आपलं नियम. तुमच्याबाबत नियम पाळतात का? उद्या आर पाटलांना नोटीस आली, येऊ द्या बरं. देवेंद्र फडणवीसांना नोटीस आली, येऊ द्या बरं. आता मी कधीही कोणाचा अपमान न करता बोलत असलो तरी मला नोटीस पोलीस देतात. आणि इकडे आमचे नितेश राणे डायरेक्ट पोलिसांसमोर. हे किती पोलीस आहे? 100 पोलीस. आपण किती आहे? आतमध्ये घुसलो तर एकेकाचं थोबाड फोडून काढू. जाहीर आहे, व्हिडिओ उपलब्ध आहे. पण आमचं पोलीस काहीच करत नाही, शेपट्या घालून बसलेला आहे. पण डायरेक्ट तुम्हाला सांगतात कायद्याने हा मोठा गुन्हा आहे.
दोन प्रकारचा गुन्हा आहे. कोणत्याही नागरिकाला तुझं थोबाड फोडतो या पद्धतीनं संबोधणं हाच गुन्हा आहे. आणि त्यातल्या त्यात पोलीस सरकारी अधिकारी त्यांना या पद्धतीचं कोणी म्हणत असेल तर मोठा गुन्हा आहे. आणि तुम्ही काहीच करत नाही. पोलीस अधिकारी खाजगीत सांगतात काय करावं, आमची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. कधी इतकी वाईट अवस्था पोलिसांची नव्हती, एवढी या देवेंद्र फडणवीसांच्या काळामधल्या सरकारनं करून ठेवलेली आहे. त्यामुळं मित्रांनो यांना आपण हकललंच पाहिजे. आता राहिला प्रश्न या लाडकी बहिणीचा काय करायचं. अरे लाडकी बहीण लाडकीच राहणार आहे. सरकार बदलवून टाका तुम्ही, बिलकुल निशंक मनानं बदलवा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो तुमचे पैसे जाणार नाही, उलट पैसे वाढतील. कारण ऑलरेडी काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये अभिवचन दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर काँग्रेसची सरकारं ज्या 2 राज्यांमध्ये आहे, कर्नाटकमध्ये, तिथे गृहलक्ष्मी योजनेच्या नावाखाली दर महिन्याला 2000 रुपये दिले जात आहेत. तेलंगणामध्ये 2500 रुपये दिले जात आहेत. आणि हे लोक तुम्हाला 1500 रुपये देतात आणि वरून सांगतात आम्हाला मत द्या नाही तर तुमची योजना बंद होईल. योजना मुळीच बंद होणार नाही याची एक गॅरंटी मी का देऊ शकतो, कारण तिघांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्याच्या आधारावर देऊ शकतो. महाविकास आघाडीचा निर्णय काही दिवसांमध्येच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्यामुळे मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच कळकळीचं आवाहन करेल की आपल्या हातामध्ये जी शक्ती आहे, जी ज्या भारतीय राज्यघटनेमुळं आणि स्वातंत्र्य आंदोलनामुळं ती तुमच्या माझ्या हातामध्ये आलेली आहे, एक माणूस म्हणून सन्मान मिळालेला आहे. हे मनुवादी विचारांचे लोक, सांप्रदायिक मनोवृत्तीचे लोक हे संपूर्ण राज्यघटना धुळीस मिळवणार आहे. पुन्हा तुमच्या माझ्यावर जर यांच्या हातामध्ये सत्ता आली तर हे मनुस्मृती लादण्यासाठी कमी करणार नाहीत. या मनोवृत्तीची ही माणसं आहेत. त्यामुळे यांच्यापासून आपल्याला देशाला वाचवायचं आहे. त्याकरता महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करा. महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेला जे जे मतदार आहेत त्यांना नीट समजावून सांगा. मी तुमच्या पुढ्यामध्ये बोललो ते किमान 100 माणसांपर्यंत तुम्ही पोचवलं पाहिजे आणि त्याच्या आधारावर महाविकास आघाडीला निवडून आणा. महाविकास आघाडी निवडून आल्यानंतर जर ते आपलं वचन दिलेलं आहे ते पाळणार नसतील तर त्यांना खाली खेचण्याचं काम आपण पुन्हा करू. तो आपला अधिकार आहे. पण हा जो आपला अधिकार आहे बोलण्याचा, मतं प्रकट करण्याचा, सरकारला खाली खेचण्याचा, तो अबाधित केव्हा राहील, जेव्हा राज्यघटना सुरक्षित असेल तेव्हा. त्यामुळे एका बाजूनं राज्यघटना सुरक्षित ठेवू, राज्यघटनेला धोका निर्माण करणाऱ्या या BJP प्रणित गव्हर्नमेंटला आपण हाकलून लावू आणि महाविकास आघाडीला निवडून आणू असं कळकळीचं आवाहन करूया. या पद्धतीचं आपल्या मनाशी आपण निश्चय करूया असं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो एक शेवटचं